बुलेटिनची सुरुवातच आपण एका ब्रेकिंग बातमीनं करतोय, ती म्हणजे मनीष सिसोदियांना जामीन मंजूर झालाय। 17 महिन्यानंतर सिसोदियांना दिलासा मिळालाय, जामीन मिळालाय। 10 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याचं कळतंय। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालाय। 10 लाखांच्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर झाल्याचं कळतंय। तब्बल 17 महिन्यानंतर सिसोदियांना हा दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाकडून हा जामीन मंजूर झालाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, मनीष सिसोदिया यांना एक मोठा हा दिलासा मानला जातोय, त्यांना जामीन मंजूर झालाय। बरोबर आहे। मनीष सिसोदिया दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री यांना आज जामीन मंजूर झालेला आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी झाली। यापूर्वी देखील एकदा सुनावणी झाली होती, पण त्यावेळेस याला स्पष्ट करण्यात आलं जर या संदर्भात आरोपपत्र दाखल झालं नाही तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे दिलासा देऊ अशा प्रकारचे संकेत गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले। आज सर्वोच्च न्यायालयाने अनेक नियमांचा उल्लेख केला। न्यायमूर्ती जस्टिस गवई यांनी स्पष्ट केलं की सिसोदिया यांना जलद सुनावणीचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे। जलद चाचणीचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे। अलीकडे सुनामी जावेद गुलाम नबी शेख प्रकरणात देखील या पैलूंचा विचार केला होता आणि जेव्हा न्यायालय आणि राज्य किंवा एजन्सी खटल्याचा अधिकार संरक्षण करू शकत नाही तेव्हा गंभीर गुन्हा जरी असला तरी त्याला जामीन दिला जाऊ शकतो आणि कलम 21 म्हणजे गुन्ह्याचे स्वरूप काही असो त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळेच आम्ही मनीष सिसोदिया यांना जामीन देता असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। 10 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती आणि सोबतच जेही या प्रकरणातील पुरावे आहेत किंवा साधारण चौकी ज्या पद्धतीने माहिती मिळते की या संदर्भात साक्षीदार आहे यावरती कुठलाही दबाव टाकण्यात येणार नाही या 3 अटींसह त्यांना जामीन देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता असं म्हणावं लागेल की हरियाणा निवडणुकीच्या पूर्वी हा एक मोठा निर्णय आहे। आम आदमी पक्षाचे नेते आहेत मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आता हरियाणामध्ये कशा पद्धतीनं प्रचार करतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्कीच प्रशांत, अपडेट घेत राहू। या प्रकरणी काय पुढील भूमिका येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे आजपासून राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार आहे। शिवनेरीच्या पायथ्यापासून ही यात्रा सुरू होणार आहे। मात्र यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी एक मोठा अनर्थ टळलाय। जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना बचावल्याचं समोर आलंय। शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी अमोल कोल्हे, जयंत पाटील आणि रोहिणी खडसे एकाच क्रेनवरती जात होते। मात्र त्याच वेळेस क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यानं क्रेनचा तोल गेला। यावेळेस तात्काळ क्रेन ही खाली उतरवण्यात आली। सुदैवानं यात कोणालाही हानी झालेली नाहीये, कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, दुखापत झालेली नाहीये। मात्र या घटनेमुळे हायड्रोक्लोरिक क्रेनच्या लिफ्टचा हा जो प्रश्न आहे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणारा संजय राऊत यांनी आज काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय। राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण उद्धव ठाकरे तो चेहरा आहेत असं मी म्हणत नाही, अशी थेट भूमिका जी आहे ती त्यांनी घेतल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत अनेक भेटीगाठी झाल्या। काल महाविकास आघाडीची बैठकही पार पडली। दरम्यान कालच्या बैठकीनंतरची राऊतांची आज घेतलेली जी भूमिका आहे ही काहीशी वेगळी असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय। याला टॉप मोस्ट प्रेफरन्स पदासाठी सगळ्या मीटिंग्स मध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येते। पण काय नेमका डिसिजन बघा या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल ही ते सांगण्याची ही जागा नाहीये। आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही। कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे 4 भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल। आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील मी असं म्हणालो असं मानावं मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी
आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा मांडला. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. पृथ्वीराज चव्हाण यांचं हे एखादं मत असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील. आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत.